वीकेंडला फार्म हाऊस हवाय, शांत वातावरण आणि सिटी पासून दूर. पण इन्व्हेस्टमेंट म्हणून जर विचार केला तर मग फार्म हाऊस प्लॉट घ्यावा की मग रेसिडेन्शियल प्लॉट. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फार्म हाऊस प्लॉट आणि रेसिडेन्शियल प्लॉट या दोघांपैकी जास्त फायदेशीर कोण. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्हाला ही प्रॉपर्टी एन्जॉयमेंटसाठी हवी आहे की मग ॲप्रिसिएशनसाठी. कारण फार्म हाऊस प्लॉट म्हटलं की लाईफस्टाईल इन्व्हेस्टमेंट येतं आणि रेसिडेन्शियल प्लॉट म्हटलं तर फ्युचरची इन्व्हेस्टमेंट येते. तसं म्हणायला गेलं तर ह्या दोन्ही इन्व्हेस्टमेंट तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण दोघींचाही पर्पज हा एकमेकांपासून अगदी वेगळा. रेसिडेन्शियल प्लॉट सिटी एक्सपान्शन, मेट्रो, स्कूल्स या सगळ्या डेव्हलपमेंट आल्यावर त्याची डिमांड वाढते आणि त्यामुळे त्याची प्राइस सुद्धा स्टडी वाढते. या उलट फार्म हाऊस प्लॉट जो आहे तो सिटी पासून थोडा लांब असतो, त्यामुळे त्याचं ॲप्रिसिएशन थोडं स्लो असतं आणि तो मुख्यतः लाईफस्टाईलसाठी घेतला जातो. त्यामुळे जर तुम्ही प्युअरली इन्व्हेस्टमेंटसाठी बघत असाल तर रेसिडेन्शियल प्लॉट हा सगळ्यात सेफ मानला जाईल. रेसिडेन्शियल प्लॉटवर तुम्हाला लोन सहज मिळतं आणि अप्रुव्हल सुद्धा क्लिअर असतात. फार्म हाऊस प्लॉट मध्ये एनए स्टेटस, झोनिंग, ॲग्रिकल्चरल रूल ह्या सगळ्या गोष्टी नीट तपासाव्या लागतात आणि लोन मिळणं सुद्धा कंपॅरेटिव्हली थोडं अवघड असतं. रेसिडेन्शियल प्लॉटवर तुम्ही भविष्यात घर बांधून त्यावर एक फिक्स रेंटल इन्कम मिळवू शकता, पण फार्म हाऊस प्लॉटवर तुम्हाला फक्त ओकेजनल रेंटल मिळेल आणि त्याची डिमांड सुद्धा लोकेशनवर डिपेंड असते. म्हणूनच जर तुम्ही लॉंग टर्म ग्रोथ, सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आणि इझी रिसेल पाहत असाल तर तुम्ही डोळे झाकून रेसिडेन्शियल प्लॉटच. पण जर तुम्हाला वीकेंड लाईफस्टाईल, पर्सनल स्पेस आणि नेचरचा एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही फार्म हाऊस प्लॉटच घ्यावा. कारण इन्व्हेस्टमेंट ही नेहमी इमोशनवर बेस्ड नसावी, तर तुमच्या फ्युचर गोलवरती डिपेंड असावी. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.